प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार. आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं, ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा, त्या पण येतात का परळीला? अच्छा अच्छा. कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो, याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं. आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे.